गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशाची आज लोकसभेची मतमोजणी होती आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीने एकतर्फी विजय जे आहे ते हासिल केलेला आहे। अनेक जे सीटांवर आघाडीवर उमेदवार दिसत आहेत। आपल्यासोबत महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे मोठे नेते आहेत, विजयभाऊ वडेट्टीवार आहेत। भाऊ, नेमकं काय म्हणाल, एक सत्ता परिवर्तन यावेळी महाराष्ट्रात दिसत आहे? या तानाशाही आणि हुकुमशाही सरकारचा एकूण जो कारभार 10 वर्ष जनतेने पाहिला, ज्या पद्धतीनं राज्यामध्ये या त्रिकुटांनी राज्य नासवलंय आणि राज्याचा बट्ट्याबोळ केला, अशा वेळेस जनतेचा मिळालेला प्रतिसाद, जनतेचा आशीर्वाद आणि सहकार्य या सरकारच्या विरुद्ध प्रकर्षाने दिसत होता। आपण हे सगळ्या महाराष्ट्रातील जनतेने पाहिलंय आणि म्हणूनच आम्ही 30 ते 32 जागा जिंकण्याचा विश्वास पहिलेपासून आम्हाला होता आणि आज सुद्धा जो निकाल आणि निकालाचा कल हाती येतो आहे, त्यामध्ये इंडिया आघाडीला, महाविकास आघाडीला राज्यात स्पष्टपणे जनतेने स्वीकारलंय, आशीर्वाद दिला। यामध्ये कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत, उत्तम महाविकास आघाडीमधील समन्वय, तीनही पक्षांच्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि जिद्दीनं ही निवडणूक आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी लढली आणि लोकांनी सुद्धा तेवढी साथ, प्रचंड मोठी साथ आम्हाला दिली। म्हणूनच आज राज्यात महायुतीला आम्ही धूळ चारली आणि देशामध्ये सुद्धा, जरी आत्ता काही आकड्यांची कमी जास्तपणा तुम्हाला दिसत असेल, पण देशामधली सत्ता सुद्धा जाईल आणि इंडिया आघाडीची सत्ता येईल। राज्यात तर संपूर्ण साफसफाई, ज्याला सुपडा साफ म्हणता येईल, अशा पद्धतीनं राज्यामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा भविष्यात हे चित्र दिसेल आणि त्याची सुरुवात आता लोकसभेतून झालेली आहे। महाराष्ट्रात भाजपचे वरिष्ठ नेता जे आहेत ते अनेक भागात प्रचार केले होते आणि यानंतर एक मोठा फटका भाजप पक्षाला किंवा महायुतीला बसला। काय लोकांचे पक्ष फोडून तुम्ही ज्या पद्धतीनं आरोप केला, भ्रष्टाचाराचे आरोप लावलेत आणि त्यांच्या सोबत जाऊन बसलात, हे महाराष्ट्रातील जनतेला रुजलं नाही। दुसरी गोष्ट की तुम्ही दुसऱ्यांचे पक्ष ताब्यात घेतला, चिन्ह ताब्यात घेतला, याला सुद्धा लोकांनी याचा विरोध होता याचा स्पष्ट झाला। म्हणजे बेईमानी करून स्वतःचं घर बनवता येत नाही किंवा घर वाढवता येत नाही आणि गद्दारी करून तर अजिबात नाही। म्हणून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गद्दारांना प्रचंड मोठी चपराक लोकांनी दिली आणि त्याबरोबरच राज्यामध्ये काँग्रेसला, राहुलजींना सुद्धा मोठा जनतेचा आशीर्वाद मिळाला। त्यांनी 2 वेळा ज्या राज्यातून भारत जोडो यात्रेचा प्रवास केला, प्रचंड पायी चालत जी कलुषित झालेली मन होती, जी लोकांमध्ये धर्मांधता पसरवून विष पेरण्याचं काम झालं होतं, त्यामुळे त्यावर सुद्धा राहुल गांधींनी ही सर्व लोक जोडण्याचं काम केलं आणि त्यांचा मोठा वाटा महाराष्ट्रातील विजयामध्ये आहे। भाऊ, गडचिरोली आणि चंद्रपूर बघता तर गडचिरोली इथं 80,000 मतांनी आघाडीवर आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार आणि चंद्रपूरमध्ये एक महिलेने जे मंत्री आहे सुधीर मुनगंटीवार यांना पडला। काय म्हणा? ज्यावेळेस मोदी लाट होती त्यावेळेस सुद्धा चंद्रपूरची जागा काँग्रेसनी तो एकमेव गड राखलेला होता। काँग्रेसचा हा चंद्रपूर जिल्हा गड आहे आणि तो कितीही मोठा असू दे, काही काळासाठी येतील आणि जातील, परंतु तो गड ताकदीनं काँग्रेसला साथ देणार आहे, हे या निकालातून आता स्पष्ट होत आहे। आणि गडचिरोली हा आदिवासी बहुल मतदारसंघ, यामध्ये आम्हाला सुरुवातीपासूनच विजयाची खात्री होती। आम्ही सर्वांनी मिळून प्रचंड मेहनत केली। आम्ही सगळ्यांनी मिळून किसान यांच्या विजयासाठी
ताकद झोकून नेलं आणि म्हणूनच आम्हाला विश्वास होता की 1 ते 1.25 लाख मताने डॉक्टर नामदेव किरसाळ निवडून येतील महाविकास आघाडीचे उमेदवार. आणि आपल्याला सांगतो आता 12वी फेरी आहे, अजून पुन्हा 11 फेऱ्या शिल्लक आहेत. तर हा आकडा साधारणतः 1.25 ते 1.5 लाखाच्या घरात जाईल आणि हा मोठा विजय चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्रामध्ये सगळ्यांना बघायला मिळेल. मी आभार मानतो सर्वांचे, कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, नेत्यांचे, जनतेचे. विशेष करून या मतदारसंघातील जनतेने पुन्हा काँग्रेसवर विश्वास टाकला आणि काँग्रेसच विकासही करू शकतो आणि देशही चालवू शकतो आणि प्रामाणिकपणे हा देश आणि या देशातील लोकशाही संविधान वाचवू शकतो. हा विश्वास लोकांमध्ये आता निश्चित झालेला आहे. हे या निकालातून आता स्पष्ट झालेलं आहे. भाऊ, महाराष्ट्राचा निकाल बघता भाजप पक्षात काही फेरबदल होणार का वाटते तुम्हाला? नाही, काय आहे, महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे त्यांनी ही जे काही कदाचित दिल्लीनं केलं असेल पण पाप मात्र राज्याच्या नेतृत्वावरही गेलं असेल. पण ही जे फाडाफोडी झाली आणि भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व ज्या पद्धतीनं रिव्हेंज पॉलिटिक्स महाराष्ट्रात सुरू झालं, ज्याला बदल्याचं राजकारण, बदला घेण्याची प्रवृत्ती, तर हे जनतेला पटत नाही. आणि म्हणून मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आत्ता जी साफसफाई झाली तर भाजपला सुद्धा साफसफाई करायची पाळी येणार आहे, हे दिसेल. आपण बघू शकतो की अनेक राजकीय मुद्द्यांवर मतमोजणीच्या दिवशी विजय वडेट्टीवार यांनी TV9शी बोलताना प्रतिक्रिया दिली. कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.